हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माही एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण चंद्रशेखर आझाद यांची 120वी जयंती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याच जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माही एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर चंद्रशेखर आझाद यांची 120वी जयंती. तर जयंती कधी असते पाहूया. 23 जुलै 2026 रोजी चंद्रशेखर आझाद यांची 120वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी झाला. कोण होते चंद्रशेखर आझाद? तर ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात धाडसी क्रांतिकारकांपैकी एक होते. त्यांचे टोपण नाव आझाद, कारण त्यांनी इंग्रजांसमोर कधीही शरणागती पत्करली नाही. संघटना हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRAचे प्रमुख होते. तसेच 120वी जयंती कशी साजरी झाली? तर भारत सरकारद्वारे. तर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. शाळा कॉलेज देशभरात भाषण, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी काढण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या जन्मगावी भाभरा येथे मोठा कार्यक्रम. भाभराचे नाव आता चंद्रशेखर आझाद नगर आहे. पोस्टर आणि प्रदर्शनी, त्यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनी आणि शहीद मेळावे. पुढे पाहूया त्यांचे प्रसिद्ध विचार पाहूया. मेरा नाम आझाद, पिता का नाम स्वातंत्र्य, घर जेल, दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आज़ाद ही रहे हैं, आज़ाद ही रहेंगे. त्यांनी 15 वर्षाचे असताना आझाद हे नाव घेतले, कारण न्यायालयात त्यांनी हेच नाव सांगितले होते. पुढे पाहूया. बलिदान. 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांशी लढताना ते शहीद झाले. त्यांनी शेवटच्या गोळीने स्वतःला गोळी मारून घेतली, पण इंग्रजांच्या हाती लागले नाही. 120वी जयंतीची थीम 2026. आझाद के सपने, आत्मनिर्भर भारत. युवकांमध्ये देशभक्ती आणि त्यागाची भावना जागवणे हा उद्देश. महत्त्वाची गोष्ट, आझाद यांनी वयाच्या 24व्या वर्षीच देशासाठी प्राण दिले, पण आजही ते तरुणांसाठी प्रेरणा आहेत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.